मित्रांनो, आजचे जग हे अत्यंत स्पर्धात्मक झालेले आहे, ते मुलांसाठी सुद्धा आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. जर आपले मुलं सतत अपयशी होत असतील आणि निराश होत असतील आणि पर्यायाने आपण सुद्धा अपयशी किंवा पर्यायाने पालकत्वामध्ये निराश असाल तर हा व्हिडिओ आपणा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, या पुस्तकाचा सारांश हा अत्यंत महत्त्वाचा असून आपल्या अत्यंत कामाचा असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पालकत्वासंबंधी महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. तर आजच्या अतिसंरक्षणात्मक अपयश टाळणाऱ्या पालकांच्या शैलीने संपूर्ण पिढीची क्षमता, स्वातंत्र्य आणि शैक्षणिक क्षमताही कमी केलेली आहे. आम्ही आमच्या मुलांना अपयशाची भीती बाळगण्यास शिकवले आहे आणि असे करताना आम्ही त्यांच्या यशाचा सर्वात निश्चित आणि स्पष्ट मार्ग अवरोधित केलेला आहे. आम्ही आपल्या मुलांच्या मार्गातून बाहेर काढलेले अडथळे, चुकीचे गणित आणि अपयश हेच अनुभव आहेत जे त्यांना त्या जगाचे संसाधन, चिकाटी, नाविन्यपूर्ण आणि लवचिक नागरिक कसे व्हायचे हे शिकवत असतात. आमची मुले त्यांचे स्वतःचे उपाय कसे तयार करायचे आणि यशाचा मार्ग मोकळा कशा पद्धतीने करायचा हे शिकू शकतात. लहानपणापासूनच यशस्वी होण्याचा दबाव पालक आणि मुले या दोघांवरही वाढलेला आहे. मुलांना सर्जनशील समस्या सोडवण्यास प्रवृत्त करण्यासाठी ते भयंकर साधन आहेत आणि ते खरोखरच दीर्घकालीन प्रेरणा आणि शिक्षणातील गुंतवणूक कमी करतात. त्याहूनही अधिक हानिकारक बक्षिसे आणि प्रोत्साहनाचा वापर अन्वेषण आणि प्रयोगापेक्षा गुण आणि ग्रेडला प्राधान्य देतो, जे स्वयं दिग्दर्शित आणि अंतर्प्रेरित शिक्षणाला चालना देणाऱ्या किंवा देण्याच्या शिक्षकांच्या क्षमतेला कमी करते. अयशस्वी लहान चुकांपासून ते मोठ्या चुकीच्या गणितापर्यंत आपल्या मुलांच्या विकासाचा एक आवश्यक आणि गंभीर असा भाग आहे. वेशातील सर्व संधी मौल्यवान भेटवस्तू शोकांतिका म्हणून चुकीच्या पद्धतीने ओळखल्या जातात. किरकोळ विद्यार्थी यशस्वी होतात आणि अपयशामुळे इतर क्रुसिबलप्रमाणे ग्रीट मजबूत होते. ज्या मुलांचे पालक त्यांना अयशस्वी होऊ देत नाहीत अशी मुले कमी व्यस्त असतात, त्यांच्या शिक्षणाबद्दल कमी उत्साही, कमी प्रेरित आणि शेवटी ज्या मुलांचे पालक त्यांच्या स्वायत्ततेचे समर्थन करतात त्यांच्यापेक्षा कमी यशस्वी असतात. आपल्या जगात खऱ्या नाविन्य आणि बदल घडवणाऱ्या 25 योजनांसह पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केलेले आणि अयशस्वी झालेले आणि पुन्हा एकत्र आलेले हे मूल असेल. 3 ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. अयशस्वी होण्याच्या संधी स्वीकारणे, त्या अपयशातून शिकण्याचे मार्ग शोधणे आणि घर शाळेतील सकारात्मक संबंध निर्माण करणे. प्रत्येक वेळी मी त्याला स्वतः करायला शिकवण्याऐवजी त्याच्या शूज बांधलेत. मी त्याच्यासाठी हे काम खूप कठीण आहे असा माझा विश्वास आहे हे त्याच्या समजाला बळकट केले. कष्टाच्या सकारात्मक पैलूंचे कौतुक करायला शिका आणि मुलांना अपयशाच्या वरच्या बाजूने फायदा होऊ द्या. ज्या मुलांना त्यांच्या पालकांना नेहमी आवडते ते असे मूल होण्यास योग्य नसतात. ज्यांना ती चुकीचे वागवतात, त्यांच्या चुकांसाठी बोलावले जातात किंवा इतर लोकांच्या गरजा विचारात घेण्यास सांगितले जातात. पकड अशी आहे की आपल्याला जे चांगले वाटते ते आपल्या मुलांनाही नेहमीच चांगले नसते. मारियाने उपलब्धीच्या वेदीवर तिच्या नैसर्गिक जिज्ञासा आणि शिकण्याच्या प्रेमाचा त्याग केला आहे. गणिताची कठीण समस्या किंवा गोंधळलेल्या वैज्ञानिक चौकशीला चिकटून राहण्यासाठी तिने घेतलेल्या परिश्रम आणि प्रयत्नांसाठी मारियाने कौतुकीचे होत नाही. सर्व मुलं त्याच्या स्वतःच्या एक्सप्लोर करण्याच्या, तयार करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन जीवन सुरू करतात. डेसीच्या दृष्टिकोनातून पैसा प्रवृत्त करत नाही, जितका तो नियंत्रित करतो आणि ती नियंत्रण आपल्या आंतरिक प्रेरणांच्या भावनेला बाधा आणते. तुमचा मुलगा स्वतःहून काम करण्यास सक्षम होताच आणि कदाचित तो पूर्णपणे स्वतंत्र होण्याआधीच त्याला पर्याय द्या.
पुढील शुक्रवारच्या बीजगणित चाचणीसाठी तुमचे ध्येय ए आहे की दीर्घकालीन गणित शिकण्यात तुमच्या मुलांची आवड आहे. म्हणूनच मधून मिळणारे बक्षिसे नियमितपणे अपेक्षित बक्षिसे मिळत नसेल तरीही कार्य करू शकतात. केवळ स्तुतीने तुम्ही योग्यता निर्माण करू शकत नाही. त्याला दाखवा की तुम्ही या कल्पनेला समर्पित आहात की यश हे प्रयत्नांशी जोडलेले आहे, जन्मजात प्रतिभेशी नाही. आम्ही आमच्या मुलांना शिकवतो की त्यांना फक्त स्वतःची काळजी करण्याची गरज आहे आणि त्यांना अप्रभावी आणि अक्षम यांच्यातील रेषेवरून आळशी आणि मादक वृत्तीकडे ढकलण्याचा धोका आहे. कुचकामी आणि अक्षमतेवर काही धीराने उपाय करता येतो, परंतु मादक द्रव्याचे पुनर्निरीक्षण हे त्याहून मोठे आव्हान असते. जी मुले अडथळ्यांना जबरदस्त आणि दुर्गम मानतात ती त्यांची ध्येय सोडून देतात. प्रवाहीपणा विकसित करण्यात अयशस्वी होणे हे जीवनातील एक महत्त्वपूर्ण व्यंग आहे. सामाजिक संवादात ती अयशस्वी झाली आहे याची तिला पूर्ण कौतुक करावे लागेल आणि त्या गोंधळात टाकणाऱ्या वाईट भावनांसोबत बसावे लागेल. जेव्हा आम्ही आमच्या मुलांना त्या अस्वस्थ क्षणांचा संपूर्ण परिणाम अनुभव देत नाही तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या कृतीची इतरांवर परिणाम आणि परिणामाची झलक नाकारत असतो. अखंड आणि अप्रतिबंधित मुक्त खेळाचा आनंद घेण्याची क्षमता देखील शैक्षणिक यशाचा अंदाज आहे. तुम्हाला माईकवर बोलायला काय आवडते तर तुम्ही दोघे मिळून काय करता? तुम्ही माईकभोवती बराच वेळ घालवता आहात असे दिसते. तुम्हाला त्याच्यामध्ये काय इंटरेस्टिंग वाटते? केविन तुमच्या इतर मित्रांपेक्षा वेगळा वाटतो. तुमची मैत्री कशी झाली? एकदा माझा किशोरवयीन मुलगा कुठेतरी जात होता, मला माहीत नाही कुठे, आणि मी दारातून बाहेर पडताना म्हणालो, सावध रहा, मजा करा असे म्हणताना ऐकले आणि पहिल्यांदाच मी आमच्या पालकत्वाच्या दृष्टिकोनातील फरक त्या एकाच देवाणघेवाणीत सारांशित झाल्याचे ऐकले. माझे मूल नेहमीच एक सावध मूल होते आणि माझे शब्द, मी ते बोललो किंवा नाही, त्याच्या अनुभवावर काही जादूचे आकर्षण म्हणून काम करणार नाही. त्याने एवढेच ऐकले की मी त्याच्यावर सावध राहण्याचा विश्वास ठेवला नाही, तर त्याच्या वडिलांनी केला. तो मित्रांसोबत घरातून बाहेर पडताना मी सावध राहा असे शेवटची वेळ होती. तर मित्रांनो, हे उदाहरण आपल्या सर्वांना बरंचसं जुळतही असेल. तुमच्या मुलांच्या जीवनातील विषारी आणि हानिकारक घटकांवर तुमची दृष्टी निश्चित करण्यापूर्वी तुमची स्वतःची जीवनातून विषारी आणि हानिकारक लोकांना आधी काढून टाका, कारण तुमचे उदाहरण त्यांना तुमच्या शब्दांपेक्षा निरोगी नातेसंबंधांच्या शरीर रचनाबद्दल बरेच काही शिकवणार आहे. सकारात्मक वर्तणुकीसाठी बक्षिसे ही आंतरिक प्रेरणा हत्यारे आहेत. बक्षिसे मोज मजेतही आनंद आणि प्रेरणा कमी करतात. पालकांनी सहभाग, ट्रॉफीची रिकामी प्रशंसा आणि त्यांच्या मुलांची खिलाडू वृत्ती, कामगिरी आणि प्रेरणा यांचा त्याग करणाऱ्या स्पर्धात्मक मोहिमेदरम्यान त्यांचे स्वतःचे आनंदी माध्यम शोधणे आवश्यक आहे. मिडल स्कूलमध्ये संघटना, नियोजन, वेळ व्यवस्थापन आणि लक्ष्य बदलण्याची गरज असते, ज्यामध्ये तरुण किशोरवयीन मुले प्रभुत्व मिळवण्यास सक्षम नसतात, किमान एकाच वेळी नाही. एक्झिक्युटिव्ह फंक्शन कौशल्य आणि मानसिक प्रक्रियांचा संग्रह जो आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी आपला वेळ, संसाधने आणि लक्ष व्यवस्थापित करण्यास अनुमती देतो. हे योगायोग नाही की ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना जामीन देतात आणि त्यांना या अपयशाच्या परिणामांना सामोरे जाऊ देत नाहीत, ते ही कौशल्य अधिक हळूहळू विकसित करतात. कौटुंबिक कॅलेंडर ठेवा. मुलांची शक्य तितक्या लवकर त्यांचे स्वतःचे वेळापत्रक त्यांनी ठेवले पाहिजे. जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना असाइनमेंट देतो तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ते पूर्ण लक्ष देईपर्यंत थांबतो. कार्य लिहा जेणेकरून तुमचे मूल तुमच्या सूचनांचा संदर्भ घेऊ शकेल. मी लहान मुलांनी तयार केलेल्या चेकलिस्टचा खूप मोठा चाहता सुद्धा आहे. तुमच्या मुलाला गंभीर ऐकण्याची कौशल्य शिकवा. स्वातंत्र्याच्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे महत्त्वाचे आहे, जिथे ते त्यांच्या स्वतःच्या अधिकाराखाली कार्य सुरू करतात आणि पूर्णही करतात. स्पष्टपणे आणि काळजीपूर्वक दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक दिनदर्शिका
आवश्यक असते. आठवड्यातून एकदा आयोजित करण्याची वेळ निवडा. अनुभवलेल्या प्रत्येक परिणामामुळे तुमच्या मुलाच्या या कौशल्याचे संपादन लवकर होणार आहे. आंतरिक प्रेरणेची पहिली पायरी म्हणजे स्वायत्तता. एका शाखेतील ज्ञान दुसऱ्या शाखेत सुविधा पुरवते. मला शिकण्याची आवड असलेले एक मूल द्या ज्याने काही प्रमाणात स्वायत्तता आणि प्रेरणा दर्शविली आहे. मला एक मुलगा द्या जो त्याचे मन जाणतो. त्यांना तुम्ही सोडून दिले पाहिजे. त्यांना चुका करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे हे त्यांना कळायला हवे. त्यांना हे माहीत असणे आवश्यक आहे की तुम्हाला स्वारस्य आहे, अनाहूत नाही. मला आशा आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलाची स्वायत्तता आणि सक्षमता चांगली वाढवलेली आहे. पहिल्या वर्षासाठी ध्येय निश्चित करा. तुमच्या मुलाला विचारा की तो कॉलेजचे पहिले वर्ष कसे दिसावे याची त्याला कल्पना आहे आणि नंतर त्याला विचारा की तो परिपूर्ण कल्पनारम्य वर्ष प्रत्यक्षात बदलण्यासाठी काय करू शकतो. कॅम्पसमधील सहयोगी ओळखा, चेक इन करा. सुट्टीच्या दिवशी या संभाषणाला पुन्हा भेट द्या. त्याचे पहिले वर्ष त्याच्या अपेक्षा पूर्ण करत आहे का किंवा नाही. त्याचे वेगळे त्यांनी काय केले असेल. तुमचे म्यूट बटन शोधा. ही प्रक्रिया त्याला स्वतःच्या समस्यांचे निराकरण कसे करावे आणि योजना कशी तयार करावी आणि त्याचे अनुसरण कसे करावे हे शिकवण्याबद्दल आहे. रूममेट समस्यांमध्ये तुमचा समावेश नाही. प्राध्यापकांना पालकांचे इनपुट नको असते. जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा मुले मदतीसाठी विचारतील. तुम्हाला माहीत आहे खूप जास्त समर्थन ही चांगली गोष्ट नाही. हे तुम्हाला जगात कसे जगायचे यासारखे काहीही शिकवत नाही. हे खरोखरच खूप मोठे नुकसान असू शकते. तुम्ही तुमचे आयुष्य जगले आहे आणि त्यातून तुम्हाला मिळालेले धडे शिकले आहेत. आता त्याची पाळी आहे. अमेरिकेतील शिक्षणाचा इतिहास घर आणि शाळा, राज्य आणि फेडरल, सार्वजनिक आणि खाजगी यांच्यातील शक्तीचे अनिश्चित संतुलन प्रकट करतो. अध्ययन हा एक उदात्त व्यवसाय असायचा जो आदर मिळवून देणारा आणि अभिमान वाढवणारा आहे. वेगळ्या अशा सर्व संघर्षात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना त्यांच्या चुकांमधून मदत करण्यासाठी आणि शिक्षणासह उदयास येण्यासाठी आपला एकमेकांवर असलेला विश्वास आहे. मुलांना अयशस्वी होण्यासाठी जागा आवश्यक आहे आणि शिक्षकांना वेळ आणि शंकेचा लाभ आवश्यक आहे जेणेकरून ते अपयश शिकण्याच्या रूपात बाहेर पडू द्या. जेव्हा पालक त्या कृतीचा किंवा कामगिरीचा परिणाम टाळण्यासाठी मुलांच्या चुकीच्या निवडीचा किंवा अपयशाचा बचाव करण्यासाठी पाऊल ठेवतात तेव्हा ते त्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात की विद्यार्थ्याला चुका करण्याचा आणि जगण्याचा अनुभव नसल्यास आणि त्या चुकीच्या किंवा अपयशाच्या परिणामांसह शिकणे आई आणि वडिलांच्या सुरक्षिततेपासून हजारो मैल दूर असताना कॉलेज हा खूप कठीण अनुभव असू शकतो. जेव्हा त्याला शेवटी स्वतःच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. चुका वाढण्याची संधी आहे. अयशस्वी प्रयत्न सारखेच असतात आणि विद्यार्थ्यांना त्या अनुभवामधून जगणे आवश्यक आहे आणि त्यांना उचलण्यासाठी आणि त्यांना पुढे जाण्यासाठी सामना करण्याची यंत्रणा विकसित करण्यासाठी एक टूल बॉक्स विकसित करणे आवश्यक आहे. किशोरवयीन मुलांसाठी विशेषतः सकाळी सर्वात आधी आव्हान दिले जाते कारण किशोरवयीन मुलांचे झोपेचे चक्र फ्रेज विलंब किंवा मेलाटोनिन सोडण्यास विलंबाने त्रस्त असतात. जेव्हा आपले जीवन व्यस्त आणि भारावून जाते तेव्हा आपण चांगल्या जुन्या पद्धतीची मैत्री आणि अनुकूलता सोडून देतो. तुमचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तुमच्या मुलाचा दृष्टिकोन असेल. त्याचप्रमाणे शिकण्याच्या फायद्यासाठी शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल तुमचा उत्साह तुमच्या मुलांमध्ये ती रुजवण्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमचे मूल शाळेत काय वाचत आहे ते शोधा आणि कारसाठी त्या पुस्तकाची ऑडिओ आवृत्ती मिळवा. तुमच्या मुलांनी शाळेत शिकलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला शिकण्यास सांगण्याची संधी शोधा. शाळेत काय चालले आहे याबद्दल तपशील विचारा आणि उत्तर म्हणून मला आठवत नाही हे स्वीकारू नका. कृतज्ञतेचे मूल्य अतिरंजित केले जाऊ शकत नाही आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव हा तुमच्या मुलांसाठी एक उत्तम धडा आहे. डॉक्टर अल्बर्ट
ज्वेज्झर कधीकधी आपला स्वतःचा प्रकाश निघून जातो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या स्पार्कने पुन्हा पेटतो. ज्यांनी आपल्या ज्योत प्रज्वलित केली आहे त्यांच्याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाला कृतज्ञतेने विचार करण्याचे कारण आहे. स्वायत्तता आणि योग्यतेच्या बक्षिसावर आपले डोळे ठेवा आणि लक्षात ठेवा की अपयश हा तिच्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जेवढे गणित किंवा इंग्रजी किंवा विज्ञान म्हणून महत्त्वाचे आहे. आई वडील विश्वास ठेवण्यास तयार आहेत, त्यापेक्षा ही मुले बरेच काही करण्यास सक्षम आहेत आणि ती स्वतःसाठी बोलू शकतात. जी विद्यार्थी स्वतःसाठी उभे राहण्यास सक्षम आहेत आणि स्वतःचे वकील करतात त्यांचा शिक्षक आदर करतात. आपण घरी ओळखत असलेले मूल त्याच्या शिक्षकांना आणि इतर विद्यार्थ्यांना शाळेत ओळखत असलेल्या मुलासारखे असू शकत नाही. तुमच्या मुलाला हे समजून घेणे आवश्यक आहे की वास्तविक जगात लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे जे ते नेहमी सहमत नसतात. जर मी त्याच्या बालपणात निराशा आणि अस्वस्थता मुक्तपणे प्रवास करू दिला तर मी त्याला दुःखासाठी तयार करत आहे. जेव्हा स्टेक्स जास्त होते आणि वेदनादायक भाग अधिक वेदनादायक होतात तेव्हा त्याला माझ्याशिवाय लवचिक आणि संसाधन कसे असावे हे कळेल. हे शिक्षक असे लोक असतील जे तुमच्या मुलाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक आव्हानात्मक, अप्रिय, विरुद्ध आणि मागणी करणाऱ्या लोकांना कसे सामोरे जावे हे शिकवतील. एखादे काम कठीण असताना जेव्हा त्यांना खात्री असते की ते कधीच काहीतरी शोधून काढणार नाहीत किंवा जेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या विलंबाचे किंवा चुकीच्या नियोजनाचे परिणाम भोगावे लागतात तेव्हा ते काम चिकटून राहण्याबद्दल मुले सर्वात जास्त शिकतात. क्षणोक्षणी प्ले बाय प्ले करण्यापेक्षा एंड गेमवर लक्ष केंद्रित करणे आणि वाढीची मानसिकता, स्वायत्तता, क्षमता, प्रभुत्व आणि परिश्रम ही दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात ठेवणे हे मुख्य गोष्ट आहे. सर्व वयोगटातील मुलांना त्यांच्या गृहपाठाची व्यवस्था कशी करावी, रणनीती कशी करावी आणि जबाबदारी कशी घ्यावी हे शिकण्यास मदत करण्यासाठी तुम्ही काही व्यावहारिक पावले उचलू शकता. मुलांच्या ग्रेडपेक्षा ध्येयावर जोर द्या. जेव्हा मुले शिकण्यासाठी स्वतःची ध्येय प्रस्थापित करतात तेव्हा त्यांना मालकी आणि सक्षमतेची जाणीव होते. काही खोल श्वास घ्या आणि स्वतःला येथे ध्येयाची आठवण करून द्या. स्वनिर्देशित उद्दिष्टावर स्वायत्तता आंतरिक प्रेरणा देते, ज्यामुळे चांगले शिक्षण आणि जीवन यशस्वी होते. तर शिक्षकांशी संवाद साधा की तुमचे कुटुंब ग्रेडपेक्षा रचनात्मक अभिप्राय पसंत करते, कारण पूर्वीचे अधिक उपयुक्त आहे. स्वायत्तता प्रस्थापित करण्याच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक निवड आहे. जे विद्यार्थी नापास होण्यास खूप घाबरतात ते कंटाळवाणे, सर्जनशील आणि मध्यम स्वरूपाचे काम करतात. जे अपयशाला अपयश मानतात, जे नकार देतात किंवा त्यांना अपयशासाठी इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांच्या चुकींची पुनरावृत्ती करतात. अनुभवातून काहीही मिळत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.